नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी साऊथ इंडियन पद्धतीने एक ताजा फ्रेश असा मसाला बनवून डायरेक्ट तडका कसा द्यायचा हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. सांबार अगदी छान चटपटीत, कलरसुद्धा एकदम जबरदस्त असतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ती आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. कसं वाटलं ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे घेतलेली आहे मी अर्धी वाटी तुरीची डाळ इथे घेतलेली आहे. आता किती लोकांसाठी बनवते त्यानुसार डाळीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. साधारणतः मी इथे 6-7 लोकांसाठी हे सांबार बनवते. तरी पण मी अर्धी वाटी घेतलेली कारण आपण मसाला बनवणार आहे सांबारचा. डाळ स्वच्छ धुवायची. हळद, मीठ, हिंग, लाल तिखट, 1 चमचा तेल घालायचं आहे. पाणी आपल्याला डाळ शिजेल एवढंच घालायचं आहे. कुकरमध्ये पाणी घाला आणि मग डब्बा ठेवा आणि चांगल्या 7-8 शिट्ट्या घेऊन डाळ एकदम आपल्याला गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता साऊथ इंडियन जेव्हा आपण सांबार बनवतो त्यामध्ये मोजक्याच भाज्या घातल्या जातात. लाल भोपळा घातला जातो, शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात. तुम्हाला वांगं घालायचं असेल तर वांगं तुम्ही घालू शकता आणि कांदा, टोमॅटो, बेडगी मिरची, आवर्जून तुम्हाला मेथीचे दाणे घ्यायचे. मसाला बनवतोय. आता इथे धने, जिरे, बडीशेप घेतलेले, तुरीची डाळ 3 चमचे घेतलेले, 2 चमचे सफेद उडदाची डाळ घेतलेले, खडा मसाला आपल्याला इथे लागणार आहे. खोबरंसुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला इथे भाजकी जी फुटाणा डाळ असते ती आपल्याला यामध्ये घ्यायची आणि बेडगी मिरची घ्यायला अजिबात विसरायचं नाही. खडा मसाला आवर्जून आपल्याला हा सांबार मसाला बनवतोय तेव्हा यामध्ये घालायचं आणि हा मसाला आपल्याला चांगला असा सुगंध मंद आचेवरती भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर येत नाही, डाळी व्यवस्थित भाजल्या जात नाही तोपर्यंत. तर इथे आपण भाजून घेतलेला आहे मसाला गार करायला ठेवू. तोपर्यंत आपण डायरेक्ट तडका देऊन घेऊ भाज्यांना. 2 पळ्या तेल घालायचं आहे. त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे मेथीचे दाणे, 2 बेडगी मिरची मी इथे घातलेले, अर्धा चमचा जिरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मग आपल्याला इथं बेडगीचं मिरची पावडर जे असतं त्याचा 1 चमचा तेलामध्ये घालायचा आहे. कलर एकदम जबरदस्त येतो. नंतर ज्या भाज्या आपण घेतल्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या. आता इथे जास्त भाज्यांचा पसारा घालायचा नाही. फक्त मोजक्या 2 किंवा 3 भाज्या यामध्ये घातल्या जातात. नंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं हळद, हिंग घालायची आहे, धने पावडर घातलेली आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि वरनं 1 चमचा किंवा 2 चमचा सांबार मसाला जर तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता आणि पाणी घालून शिजायला लावायचे. त्यानंतर मसाला इथे आपल्याला पाणी घालून चांगला ग्रेव्ही करतो तसं आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जो मसाला होता तो मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये पाणी घालायचं, तो खलून घ्यायचा आणि मग आपल्याला ह्या भाज्यांमध्ये घालून शिजायला ठेवायचा. तोपर्यंत आपली इथे डाळसुद्धा शिजली गेलेली. रवीने, चमच्याने, कशानेही डाळ चांगली हलवून घ्यायची, फोडून घ्यायची, तिचा गाळ करून घ्यायचा आणि ह्या तडक्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून द्यायची. वेगळा असा आपल्याला ह्या सांबारला तडका बनवायची काही गरज नाही आहे. इथे तुम्ही बघू शकताय डाळ घातल्याच्या नंतरनं सुद्धा सांबारला जो ओरिजिनल कलर असतो, रेड कलर, लाल कलर अशी जरासा तरी ते इथे दिसते. आता सांबार इथे इडलीसाठी बनवा, डोशासाठी बनवा, कशाहीसाठी बनवा, पण सांबार घट्ट नसतं हे लक्षात ठेवा. सांबार हे पातळ असतं. त्यानंतर चिंच गुळाचा जो कोहळ आहे, चिंच गुळाचा चटणी ती आपल्याला यामध्ये घालायची आणि नंतर मोठा 1 खडा गुळाचा घालायचा म्हणजे आंबट, गोड, तिखट असं सांबारची चव लागली पाहिजे आणि 1 उकळी येऊन द्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं सांबार असंच उकळतं ठेवायचं. इथे बघू शकता छान कलर उतरलेला आहे. सांबार व्यवस्थित झालेलं आहे. जास्त पातळ नाही आहे, घट्ट नाही आहे. छान असं आपण इथे साऊथ इंडियन पद्धतीने एक ताजा फ्रेश असा मसाला बनवून हे सांबार इथे बनवून घेतलेले.
तर अशा पद्धतीने इडली डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण सांबर कसं बनवायचं ही रेसिपी बघितली. आवडलं लाईक शेअर नक्की करा.